सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर 5 दिवसांनी आम्ही निघालो होतो बाळाला घेऊन मामाच्या घरी पहिल्यांदाच. आणि बाळाचं स्वागत करण्यासाठी भरपूर सारी सजावट करण्यात आलेली होती. बाळाचे मामा आणि मावशांनी खूप मेहनत घेऊन बाळासाठी मस्त घर सजवलेलं होतं आणि बाळाच्या आणि आईच्या स्वागताची पूर्णपणे तयारी करून ठेवलेली होती. माझं मामाचं गाव आणि माझ्या बाळाचं मामाचं गाव आणि घर एकच आहे, कारण मी माझ्या मामाच्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे. बाळाचं घरी स्वागत कसं झालं चला मी तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिलं बाळाच्या पणजीने बाळाची दृष्ट काढली आणि सोबत माझी आणि पायलची दृष्ट काढली. आज घरी गणपती बाप्पाही येणार होते आणि त्यांचंही स्वागत आमच्या बाळाबरोबरच होत होतं. पार्टी पॉपर्स पॉप केले आणि त्यानंतर बाळाला सगळ्यांनी औक्षण केले. बाळाची काकी, मावशी, आजी त्याची वाटच बघत होते आणि सर्वांनी बाळाला ओवाळलं, सोबत आम्हालाही ओवाळलं. बाळ मामाच्या घरी पहिल्यांदाच प्रवेश करणार आहे, त्यामुळे त्याच्या पायाचे ठसे घेण्यासाठी श्रुती काकीने बाळाला बाहेर काढलं. बाळाच्या पायाला कुंकू लावून आणि त्याच्या पायाचे ठसे घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. बाळाच्या पायाचे ठसे घेतले आणि आता आम्ही निघालो होतो बाळाच्या आणि पायलच्या रूमच्या दिशेने. येणाऱ्या काही दिवसांसाठी बाळ आणि पायलचं हेच घर असणार आहे. सजवलेली रूम बघून माझी आणि पायलची रिॲक्शन तुम्ही बघू शकता. आम्हाला खूप भारी वाटलं. पाळणंही सजवलेलं होतं आणि आता आम्ही बाळासोबत फोटोशूट करायला सुरुवात केली. लोकांनी बाळाला अजूनपर्यंत बघितलं होतं, त्यांच्या हातामध्ये आम्ही बाळाला दिलं. बाळाची आजी, पणजी, काका, काकू, मावशी सर्व लोकांनी बाळाला हातामध्ये घेतलं. सर्वांसोबत फोटोशूट मस्त छानपैकी झालं. बाळाला बघून सगळे एकदम खुश होते आणि त्यांना बघून आम्ही एकदम खुश झालेलो होतो. बाळासोबतच गणपती भगवंताचंही घरोघरी आगमन होणार होतं आणि म्हणून आम्ही सर्वांनी गणपती भगवंताची आरती घेतली. आज आमच्या बाळाला पहिल्यांदाच गणपती भगवंताची आरती भेटणार होती आणि त्याचं सौभाग्य बघून आम्हालाही भारी वाटलं. बाळासोबत गणपतीची आरती घेतली आणि त्यानंतर सर्वांना आम्ही परत एकदा मिठाई भरवली. मागच्या 5-6 दिवसापासून फक्त मिठाईच खाण्याचं सगळ्यांचं चाललेलं आहे. प्रत्येकजण बळजबरीनं एकमेकांना मिठाई खाऊ घालत होते, कारण बाळ घरात येणं म्हणजे एक अत्यंत सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो. एका बाळाच्या येण्याने किती जणांच्या आयुष्यामध्ये आनंद भरून गेलेला आहे हे बघून मला आणि पायलला खूप भारी वाटलं. बाळाचं स्वागत झाल्यानंतर लगेचच 5वीचा कार्यक्रम होणार होता. तो कसा झाला ते बघूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.